आणि त्यानंतर वास्तव चित्र हे तुम्हाला सांगता येईल. साहेब, जागतिक परिषदेच्या बैठकीसाठी विविध पक्षांच्या खासदारांची निवड करण्यात आली, परंतु शिवसेनेचा एकही सदस्य त्यामध्ये घेतला नाही. या संदर्भात संजय राऊत यांनी हरकत घेतली. ते असं आहे की हे काय असं पक्षावरचे निर्णय नसतात. ज्या वेळेला नरसिंहराव फडणवीस होते त्यावेळेला युनोमध्ये भारताचं शिष्टमंडळ अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली होतं आणि त्या शिष्टमंडळात मी एक सभासद होतो. आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका घ्यायची नसते. हे जसं नरसिंहरावच्या काळामध्ये झालं किंवा नंतरच्या काळात झालं तसंच आज या ठिकाणी होतं. आज झालं काय, आज तरी काही 8 का 9 शिष्टमंडळं केली आणि त्यांना काही देश वाटून दिले आणि तिथं जाऊन जे पहलगामला झालं ते पाकिस्तानचे जे काही उद्योग झाले त्यासंबंधी भारताची भूमिका बाहेर सांगावी त्यासाठी ती शिष्टमंडळ आहे. त्याच्यामध्ये यांचं काय मत आहे ते मी सांगू शकत नाही. ते त्यांचं मत संजय राऊत मांडू शकतात, त्यांचा अधिकार आहे. पण त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला या शिष्टमंडळात दिसते आणि त्यामुळं इथं शक्यतो इथं आपलं स्थानिक राजकारण काढून अशी आमची भूमिका आहे. साहेब, राज्यामध्ये 13 ते 14 तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस पडतोय, त्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे. ते ठिकाचा विचार साहेब, माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत राज्याचं लक्ष लागलेलं आहे. माळेगावच्या बाबतीत आपण सहभाग घेणार आहे? तुम्ही जास्त